एकदम बब्बन. बब्बन परी तू आता कॉन्शियस करतेस मला. मी नाही कॉन्शियस करत आहे. प्रेमात पडलेला माणूस हा स्वतःच स्वतःला कॉन्शियस करत असतो. तू PhD केलीस ना प्रेमात. PhD व्हायची फक्त बाकी आहे. बाकी माझा सगळा अभ्यास झालेला आहे. कळलं ना. मी पण अशीच करायचे प्रेमात असताना. सतत आरशात बघायचे, केस ठीकठाक करायचे, कपडे ठीकठाक करायचे, सतत काहीतरी शोधायचं. मग एका पॉइंटला शांतच बसायचे. मग मला कळलं की मी माझं हरवलेलं मन शोधतेय, जे कोणीतरी दुसऱ्यानेच नेलंय. जसं तुझा नीरव रे. देवा, मला कुठून बुद्धी झाली डायरी लिहायची. का लिहिली डायरी? बरं झालं उलट लिहिलीस तू डायरी, नाहीतर प्रकरण इथपर्यंत आलंच नसतं. तू ना नीरवच्या लग्नाच्या आयरावर स्वतःचं नाव घालत बसली असतीस. नाही तर झालं. करू का आता मी माझी उरलेली तयारी? हा कर कर. आणि ऐक, नीरवला भेटायला चालली तर नीरवशीच बोल. जॉब साठी फोन आला तर फोनवर नको बोलत बसूस, नाही तर नीरवला बोलेल. तू म्हणाली तर काय चाललंय? हो बाई, हो नाही बोलणार जॉब साठी फोनवर. हा, नीरवशीच गप्पा मारेल, खूप खूप गप्पा मारेल. मग तुम्हाला हो म्हणेल. हा, मग आमचं लग्न होईल, मग आमची छोटी 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 मुलं होतील. मग इथे सगळ्यांना घेऊन लातूरला येऊ तुला भेटायला. मग ती सगळी तुला परी आंटी असं म्हणतील. परी आंटी? आंटी नाही, दीदी. परी दीदी, परी दीदी. काय करायचं यार. एनिवे चल, माझी तयारी झाली, मी निघते. जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी. नौटंकी कुठली? तू किती वाईट बोल मलास, पण मी तुझ्यासाठी आज दुआच देणार. जा मेरे शेर, नीरव का दिल जीत गया. परी, हे आणि तो नाही म्हणाला तर? हे शुभ बोल नाही तर म्हणे मांडवाला आग लागली. आणि तो का नाही म्हणेल? लाखात शोधून तरी मिळणार आहे का अशी सुंदर, कर्तबगार, डॅशिंग, फटकळ, पौष्टिक बाई? परी बास बास बास, जाऊ का मी आता? हा जा जा, ऑल द बेस्ट. आणि तो हो म्हणाला ना की लगेच रिंग द्या. अरे अगं, इतक्यात काय रिंग वगैरे? रिंग म्हणजे इतक्यात प्रेमात पडली तर काय गेलं का? ती रिंग नाही, ही रिंग मला दे. मला कसं कळणार नीरव हो म्हटलंय? बरं दे. हा, निघू का आता? हा निघ. मी येऊ का तुला हॉस्टेलच्या गेट पर्यंत सोडायला सोबत? बोर नाही होणार तुला? म्हणजे परी मी काय लहान आहे का? काही गरज नाहीये, कळलं ना? माझं ठरलं ना नीरवला भेटायचं, मी जाईन. तू कर तुझी कामं. बाय. सो कधी सांगणार मनवाला तुझं मनातलं? डोंट नो यार, मला तर हे पण माहित नाही की तिला मी आवडतो की नाही. बट रेणुका सेठ, तिला तू आवडतोस. हा हो, पण रेणुकाने तुला सांगून काय उपयोग आहे ना? मनवानी हे मला सांगितलं पाहिजे ना. ओ अच्छा, तसं हवंय होय तुला? ओके, ते तू माझ्यावर सोड. माझा शब्द आहे तुला. मनवा स्वतः तुझ्यावर असलेलं तिचं प्रेम कबूल करणार. पण तुला त्याच्यासाठी एक गोष्ट करावी लागेल. कुठली गोष्ट? तिने तुला हो म्हणावं म्हणून तुला आधी मला हो म्हणावं लागेल. काय? एका मुलाने दिली प्रेमाची कबुली. कुणाला? अगं सायलीने मला रिंग दिली. तिने नीरवला प्रपोज केलं होतं ना, त्याचा रिझल्ट होता आज. रिझल्ट लागला. नीरवने दिला सायलीला होकार. नीरव हॅज एक्सेप्टेड सायलीज प्रपोजल. मला जाम भारी वाटतंय. हो म्हणजे? हो ना, सायलीने परीला दिली रिंग, नीरव सायलीची जोडी टिंग टिंग टिडिंग. हे आता सुचलंय. कशी होती? मस्त आहे.
तुला अजून एक सगळ्यात भारी गोष्ट दाखवू. मी ग्रुपवर टाकली. हे बघ. कसं आहे? छान आहे. मग आता पटकन शेअर कर ना सगळीकडे. मी पण शेअर करते. सायलीने दिली परीला रिंग, नीरव सायलीची जोडी टिंग टिंग टिडिंग. टिंग टिंग टिडिंग. सायलीने दिली रिंग. And Saili, first cute and fresh couple of our group. वाह, भारी काम. तुला भारी वाटतंय हे? आवडलंय तुला? मला तर असं वाटतंय की माझाच फोन ना असा आपटून फोडून टाकू. ही इमेज बघून ना नीरव आणि सायलीची माझ्या मनातली इमेजच पुसून गेली. वाल्याचा वाल्मिकी झालेला ऐकलंय मी. किती वाल्मिकीचाच वाल्या झालाय. कसं वागू शकतो यार हा नीरव? डोकं असलेली माणसं ना कसंही वागू शकतात ते. तुला सांगतो, जर डोकं असलेली माणसं असं वागत असतील ना तर मी जसा आहे ना तसाच बरा आहे, बिनडोक. मला बिनडोक म्हणतो. आणि नीरव देसाई आहे ना स्वतःच्या मतावरती कसा ठाम असतो तसं स्वतःच्या प्रेमावर जर ठाम असताना तर खूप बरं झालं असतं. एखादा माणूस इतकं कसं काय बदलू शकतो? अरे माझा ना विश्वासच बसत नाही. तेच ना, तुला सांगू, मला ना अजूनही आठवते लहानपणी ना माझी एकदा शाळा बदलली तर मी रडून रडून अख्खाच्या अख्खं डोक्यावर घेतलेलं घर. मला सगळ्यांनी समजवलं की बाबा शांत राहा, ती शाळा छान आहे वगैरे, पण नाही, मी माझ्या मतावर ठाम राहिलो की मला जुनीच शाळा पाहिजे म्हणून. मग काय, चौथ्या दिवशी परत मला जुन्या शाळेत जाऊन बसवलं. माहितीये, याला म्हणतात स्वतःच्या मतावर ठाम राहणं. सम्राटपणे लहानपणीचं झालं, आत्ताचं काय? आताचं काय? आता कुठे तू तुझ्या मतावर ठाम आहेस? म्हणजे तू अजूनही जर का तुझ्या मतावर ठाम असतास ना तर तुझ्या आवडत्या कबड्डीला असं स्वतःपासून दूर केलं नसतंस. ते जरा वेगळे. आणि मी कबड्डीला स्वतःपासून लांब का केलं याचं कारण पण वेगळं. माझ्यासाठी आजी आणि कबड्डी दोन्ही गोष्टी महत्वाच्या. आणि तसं म्हणतातच ना, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. तसंच आजीसाठी मला कबड्डीला सोडावं लागलं. अरे पण तुला त्रास होतोय ना कबड्डी सोडल्याचा? होतो मला त्रास कबड्डी सोडण्याचा, पण मी स्ट्रॉंग आहे. म्हणून तू प्लीज तो विषय परत काढून ना मला नको करूस वीक. सम्राट, तू स्ट्रॉंग आहेस, तुझ्यासारखे इतर सगळे असतातच असं नाही ना. म्हणजे सम्राट, ग्रुपवर आलेला हा मेसेज जेव्हा मनवा बघेल तेव्हा तिला काय वाटेल? नीरव आणि सायलीचं हे रिलेशन ती सहजपणे एक्सेप्ट करू शकेल का? सायलीचा एवढा का त्रास व्हायला लागलाय तुला? तसं काही नाहीये. मग तू इरिटेट का होतीयस? मी कुठे इरिटेट होते? मी इरिटेट नाही होते नीरव. अगं हे काय होतेस तू इरिटेट? मी सायली विषयी काही बोललं तर तुला सहन नाही होते? हो, नाही सहन होत मला, आणि होणारही नाही. नीरव, मला तू आवडतोस. माझं प्रेम आहे तुझ्यावर. आय लव्ह यू.